ठीक आहे. याच्यामध्ये हा जो आहे रिपोर्ट आहे आपल्याला म्हणजे इथं दिलेलं आहे लास्ट 3 days वर्किंग रिपोर्ट आहे. म्हणजे आपण डाउनलोड जे करतो फुल आवाज फुल त्याला म्यूट करा. साऊंड साऊंड केलं तरी बंद होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिसते ना स्क्रीन. ठीक आहे. हा मेन टेबल आहे तुमचा रो डेटा बरोबर. ठीक आहे. सिरियल नंबर अप्रूव्ह लोन अमाऊंट पोस्ट आयडी कस्टमर आयडी हे जे हेडिंग्स आहेत या हेडिंग्स वरनं काय करायचं रो डेटावर. आता इथून या साईडला क्लिक केलं तर किती कॉलमचा डेटा आहे 100 बरोबर. 100 कॉलमचा डेटा आहे. आणि इथून जर खाली क्लिक केलं तर रोज किती दाखवत आहे 1756. ठीक आहे. म्हणजे हे एक एक ते 2 दिवसाचा डेटा आहे फॉर एक्झाम्पल. पण कमीत कमी 10,000च्या वरती तुम्हाला डेटा भेटतो सर्व्हरचा. हा कमी डेटा आहे. हा सॉर्टिंग केलेला डेटा आहे. ठीक आहे. तर 10,000च्या वरतीच तुम्हाला डेटा भेटतो. तर याच्यावरती लिव्ह वर्क आहे. हा म्हणजे रिपोर्ट कसा क्रिएट करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी डेली रिपोर्ट आहे बरं का. याची स्पीड पाहिजे. आता तुम्ही आजचा दिवस बनवणार त्याच्यासाठी स्पीड थोडी कमी आहे. पण डेली डेली असे रिपोर्ट्स असतात फॉर एक्झाम्पल एम आय साठी. ठीक आहे. तर या रिपोर्ट्स मध्ये काय समजा आता हा आपण बाकीचा एरिया समजा डिलीट केला. ठीक आहे. वरती पण चेंज होते. इथं काउंट फॉर्म्युला लावलेला सॉरी सम. ठीक आहे. इथं काउंट आहे. या सगळ्याची टिक किती वेळा आलेली आहे तो फॉर्म्युला लावलेला हे ऑटोमॅटिक चेंज होते. सम म्हणजे हे जे ब्लँक ब्लँक एरिया आहे त्या टोटल व्हॅल्यूचं काय होतं त्या ठिकाणी सम होते. टोटल सम. ठीक आहे. हे चेक करू शकता नंतर तुम्ही. आता इथं काय तर 3 डे म्हणजे तुम्ही रिपोर्ट मध्ये काही असेल. आता इथं समजा एक एक्झाम्पल म्हणून 3 डे मागितले. समजा तुम्हाला वीकली रिपोर्ट मागितला वीकली 1 डे मागितला 1 डे. ठीक आहे. म्हणजे हा जो डेटा आहे हा काय 3 दिवसाचा डेटा आहे. सर्व्हरचा जो डाउनलोड केलेला डेटा आहे तो कोणता आहे 3 दिवसाचा डेटा आहे. ठीक आहे. असं समजायचं. आणि तुम्हाला ऍक्च्युअल वर्क असेल तर तिथं फिल्टर लावून डेटला फिल्टर लावून डेटा अपलोड करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिनिंगचा पार्ट पण इथंच येतो. डेटा डाउनलोड झाला की त्यामध्ये क्लिनिंग करून त्या डेटावरती तुम्हाला काय करायचं रिपोर्ट जनरेट करायचा. तर हा डेटा ऑलरेडी क्लीन आहे. ठीक आहे. रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय तर कंडिशन पहिले चेक करा. ठीक आहे. या ठिकाणी अर्जंट लीड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. कोणत्या सिटी वाईज बरोबर. मुंबई हैदराबाद बँगलोर दिल्ली पुणे चेन्नई. ठीक आहे. इथं काय दिले ओके सिरीज लास्ट 3 डे. ओके सिरीज मधून काय लास्ट 3 दिवसाचं ओके सिरीजच्या अकॉर्डिंग हा डेटा काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. सो याला पण डिलीट केलं. आता इथं सेम बाकीचं सगळं सेमच असणार आहे. ठीक आहे. इथं अर्जंट इथं ओके. इथं फक्त काय चेंज झाली कंडिशन नॉट ओके. ठीक आहे. इथं ओके दिसते. इथं नॉट ओके. आणि जर खाली आलात तर इथं लोन सिरीज झाले. फक्त चेंज काय झाले लोन सिरीज. हे खूप महत्वाचे आहे रेड केलेले. ओके सिरीज नॉट ओके सिरीज आणि लोन सिरीज. पहिल्यांदा तुम्हाला मेन टेबल रीड करावं लागेल हेडिंग सगळ्यांची ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट काढणार त्यावेळेस. ठीक आहे. हे इथं तो पॉइंट तुम्हाला भेटला पाहिजे कुठे नेमकं वेळ लागेल. नो प्रॉब्लेम 2 दिवस तर तुम्हाला जातीलच कारण तुम्ही जॉब पण करता. त्याच्यामुळे लगेच उद्याच्या दिवसात तर रिझल्ट नाही भेटणार मला माहिती. ठीक आहे. तर एक रिपोर्ट काय आता या ठिकाणी आपण चेक केलं डिलीट केलं ना मी सगळं. अच्छा इथं आता कोणत्या ठिकाणी टोटल आहे कोणत्या ठिकाणी काउंट आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करा. इथं सम आहे. काही ठिकाणी काउंट दिलेलं आहे तर हे काउंट असेल ते काउंटच करायचं. ठीक आहे. ते तुम्हाला लगेच ऑब्झर्व झालं पाहिजे की इथं नेमकं सम घ्यायचंय का काउंट घ्यायचंय ते तुम्हाला ठरवायचं. आता इथं काय करायचं काउंटच करावं लागेल बरोबर. हा ठिकाणी काय तुम्हाला काउंट लीड काउंट करायचं कारण ते पहिल्यांदा आता बघा मुंबईचा एक कॉलम बघूया आपण ओके सिरीजचा एक बघूया आणि अर्जंटचा एक बघूया. पहिले ठरवूया. तेव्हा प्रोस्पेक्टिव्ह रिस्पॉन्स मध्ये काय दिलेलं आहे अर्जंटचा लीड तुम्हाला इथून भेटणार आहे 3 कॉलम मधून एक भेटला.
ठीक आहे. दुसरं काय, सिटी कोणत्या कॉलम मध्ये भेटणार आहे? याच्या स्टेटच्या घ्यायला लागेल, सिटी मध्ये नाही. सॉरी, ब्रँच, ब्रँच मध्ये चेक करा. आलं? तेव्हा ब्रँचच्या कॉलम मध्ये मुंबई वगैरे सगळे सिटीचे नाव दिलेत. BS कॉलम, कोणता कॉलम आहे? BS कॉलम. ठीक आहे. आणि थर्ड काय, ओके सिरीज. ओके नॉट ओके आहे ते, फक्त ओकेच करू. दिसते कुठं आलं? इथंच आहे ना ओके सिरीज. रेंडर कॅटेगरी मध्ये CK मध्ये आहे, बरोबर. ओके नॉट ओके याच्यातच आहे, हे बघा. ठीक आहे. तर तीन फाइंड आउट झाल्या, CK, BS आणि C. आता इथं रिपोर्ट मध्ये यायचे, समजलं? काउंट, इफ, सॉरी, मल्टिपल कंडिशन साठी काउंट इफ. फर्स्ट कंडिशन काय, अर्जंट, ओके आणि शेवटी सिटीची घ्यायची. फर्स्ट अर्जंट, सेकंड ओके आणि मग ब्रँच. आता इथे यायचं, फर्स्ट काय, अर्जंटला सिलेक्ट केलं, पूर्ण कॉलम सिलेक्ट करा, नो प्रॉब्लेम. याला किती वेळा लॉक करणार? एक वेळा. ठीक आहे. नेक्स्ट काय, CK ना, CK, BS नंतर घ्यायचं. ठीक आहे. CK, सॉरी, CK घ्यायचं नाही आता. आता हा काय घेतला आपण, फर्स्ट C कॉलम घेतला, बरोबर. परत एकदा दाखवतो. ठीक आहे. फर्स्ट काय, हा C कॉलम, ज्याच्यातून अर्जंट तेवढे लीड्स आपल्याला बाजूला घ्यायचे. एक वेळा लॉक केलं, कॉमा दिला. ठीक आहे. कॉमा दिल्यानंतर त्याच कॉलमचा क्रायटेरिया द्यायचा. ठीक आहे, तो राहिला होता आपला. क्रायटेरिया काय द्यायचंय, अर्जंट. ठीक आहे. जर तो क्रायटेरिया द्यायचा असेल तर दोन टाईप मध्ये देतो आपण. एक तर डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये तो टाईप करतो स्पेलिंग, नसेल तर सरळ इथं क्लिक केलं तरी चालतंय अर्जंट नावावर. सरळ सरळ सोपा उपाय. ठीक आहे. याला एक वेळा लॉक करायचं. किती वेळा? फिक्स आहे ती व्हॅल्यू. त्या सगळ्या कॉलम मधून फक्त अर्जंटच पाहिजे तुम्हाला, म्हणून त्याला एक वेळा लॉक करायचं. समजलं? तिथं वेगवेगळं आहे ना, तुम्हाला वेगळंच काय करायचं, एकच पाहिजे, अर्जंटच घे. ठीक आहे. किंवा क्रायटेरिया देतोय आपण, टोटल कॉलम मधून जे नाव लिहायचे ते तुम्ही तिथं क्लिक करू शकता किंवा टाईप करू शकता डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे एक वेळा लॉक करायचं. फॉर एक्झाम्पल जर तसं नसेल समजत, तर सरळ डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही अर्जंट लिहू शकता. स्पेलिंग मिस्टेक होते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे काय करायचं, असेल नसेल तर ठीक आहे, पण आहे ना तुमच्याकडे ऑलरेडी, इथून पण घेऊ शकतो क्रायटेरिया इथून. पण इथं काय दिलंय, लीड्स नाव एक्स्ट्रा आले म्हणजे, त्याच्यामुळे तो नाही घ्यायचं. फक्त अर्जंट असतं तर घेतला असतं, पण लीड्स म्हणलंय तिथं, त्याच्यामुळे ते कन्फ्युज होत. म्हणून इथंच घ्यायचंय. ठीक आहे. असं कंटिन्यू इकडे तिकडे केलं ना, रिझल्ट येत नाही. ठीक आहे. एक वेळा लॉक केलं, सॉरी, किती वेळा लॉक करायचं, एक वेळच करायचं. कॉमा केला, त्याच्यानंतर अर्जंट याला पण एक वेळा लॉक केलं. हे झालं एक कंडिशन, लीड्सची झाली. फक्त त्याला सिलेक्ट केला पूर्ण रो, आणि त्यातनं काय काउंट करायचंय त्याला क्रायटेरिया. आता नेक्स्ट काय, CK. कुठे गेलं CK? ओके, इथं आहे. रेंडर कॅटेगरीला सिलेक्ट करायचं पूर्ण कॉलम, याला पण एक वेळा लॉक, कॉमा. आता याच्यातनं काय पाहिजे तुम्हाला, ओकेच पाहिजे, याला पण एक वेळा लॉक. आता ब्रँच का कुठे, BS. ओके, इथे BS चा कॉलम सिलेक्ट केलं, याला पण एक वेळा
लॉक केलं. आता याचा क्रायटेरिया इथून नाही द्यायचा. का नाही द्यायचा? इथून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आन्सर येतो. पण आपल्याला काय करायचं, ड्रॅग करायचं. ड्रॅग करायचंय म्हणून इथलं देणं खूप गरजेचं आहे. हा ठीक आहे. आता इथं क्लिक करतो मी एक वेळेस आणि एक स्टेप खाली जातो, तिथं दिसत नाहीये मला. आलो. ठीक आहे. त्या ठिकाणी मग इथं किती वेळा क्लिक करायला लागेल लॉक? 3 वेळा, कारण हे चेंज होणार आहे ना कॉलम मध्ये. 1 2 3 झालं. तीन कंडिशनच्या 3 कंडिशन 3 क्रायटेरिया आले. ठीक आहे. आता सेम तसंच दुसरा इज इक्वल टू काउंट इफ फर्स्ट मेन टेबल मध्ये त्याच्यातच आहे, सी मध्येच लिंक्ड इन पण मिळते. आहे काय तर? सॉरी, त्याच्या बाजूला आहे बघा, इथं इथं याच्यामध्ये एफ कॉलम येणार. आता इथे कोणता येणार? सोर्स फील्ड मध्ये येणार. ठीक आहे. तो सिलेक्ट करायचा, एक वेळा लॉक कर आणि लिंक्ड इन ला सिलेक्ट करा, त्याला एक वेळा लॉक कर. सगळे एक वेळा आहे, फक्त त्या सीट वर जेव्हा सिटी देतो ना तिथं 3 वेळा आहे. नेक्स्ट दुसरं काय? ओके सिरीज नॉट ओके हे सेम आहे. ब्रँच पण ओके, फक्त एवढंच चेंज होणार आहे प्रत्येक वेळेस. फर्स्ट कंडिशन चेंज होत जाणार वरती डोक्यावर जी दिली ती. बाकी 2 कंडिशन सेम. कोणती कोणती? सी के आणि बी एस. ठीक आहे. आता इथं जर गेलात तुम्ही सी के वरती, सी के कॉलम हे बघा, सी के कॉलम एक वेळा F4 लॉक कॉमा ओके लॉक F4 BS branch name or city name. Where is BS? Okay. BS select total column equals log comma and report select city log 3 times. Okay, enter. आलं. याला ओढलं की हे ऑटोमॅटिक येते. आता बाकीचं हे तुम्हाला शोधायचं. पण हे याच्यात असं नाही होणार हा. एकाचं काढलं की इकडे टॅग नाही होणार, कारण वरती कंडिशन वेगळी आहे डोक्यावरती, त्याच्यावर तो कॉलम चेंज आहे सगळ्यांचा. बाकीचे भलेही 2 कॉलम बरोबर आहेत, पण बाकीचं हे जे आहे वरती कंडिशन ती वेगळी. ठीक आहे. इथं टोटल म्हणजे सम करायचं. आता काय करायचं तुम्हाला? सम इज इक्वल टू सम इफ लावायचं आता, कारण इथं टोटल काढायला सांगितलं, काउंट नाही करायचं. आता टोटल लोन अप्रूव्ह अमाऊंट मध्ये लोन जे आहे मुंबई शहरात किती लोन वाटले आपण, ते टोटल आकडा काढायचा आपल्याला. ठीक आहे. परत सेम, आता इथं फक्त एकच चेंज होणार प्रत्येक वेळेस. त्याच्या डोक्यावर जी कंडिशन आहे ते लोनचा अमाऊंट कुठे आहे ते चेक कर. अप्रूव्ह लोन अमाऊंट. ठीक आहे. याला एक वेळा लॉक. आता याच्यात याला क्रायटेरिया नसतो हा. याच्यामध्ये काउंट इफ मध्ये काय? रेंज क्रायटेरिया आणि सम इफ मध्ये काय असतो? सम रेंजचा सेपरेट कॉलम, त्याच्यानंतर रेंज क्रायटेरिया चालू होतो. फक्त पहिला जो सम करायचा त्याला क्रायटेरिया नसतो सम इफ मध्ये. ठीक आहे. आता क्रायटेरिया काय? ओके नॉट ओके आणि ब्रँच दोनच. इथं सिलेक्ट केलं, एक वेळा लॉक केलं, कॉमा दिला, ओकेला सिलेक्ट केलं, एक वेळा लॉक केलं, कॉमा दिला, त्याच्यानंतर BS कुठं गेलं? BS हा इथे हे बघा, ब्रँच एक वेळा लॉक कॉमा आणि इथं रिपोर्ट मध्ये मुंबई सिटी. याला किती वेळा लॉक करायचं? 1 2 3 एंटर. आलं.
इथं काय अवरेज करायचं त्याच अमाऊंटला काय काढायचं इथं सेम तीच कंडिशन असेल अवरेजला पण. अवरेज इफ काय असेल मल्टिपल कंडिशन असलं की डायरेक्ट इफ्स लावायचं. अवरेज इफ सिंपल इथून पण लावू शकता तुम्ही इज इक्वल टू सॉरी अवरेज फक्त अवरेज लावलं तरी चालतं. अवरेज टोटल व्हॅल्यू एंटर आहे ना. याच काढायचं ना अवरेज तुम्हाला. आणि दुसरी पद्धत म्हणल्यावर असंच आहे मग खूप वेळ लागतो. पण ते पण माहित पाहिजे तुम्हाला. अवरेज इथं जायचं. त्याच्यानंतर फर्स्ट काय लोन अमाऊंट एक वेळा लॉक कॉमा त्याच्यानंतर सेम हे बाकीचं सेम सीके याला सिलेक्ट एक वेळा लॉक कॉमा ओके एक वेळा लॉक कॉमा आणि ब्रँच. तेच सापडत नाही कुठे. पुढे गेलं का हा इथंच आहे. ठीक आहे हा सिलेक्ट सॉरी BS एक वेळा लॉक कॉमा आणि रिपोर्ट मध्ये मुंबई सिटी याला 3 वेळा लॉक एंटर. अमाऊंट सेम आली बरोबर. हे चालू होती आधी पण बघायचंय चेंज होती इज इक्वल टू अवरेज ते सेमच आली होती ना. म्हणजे तिथलीच कॉपी होती का डायरेक्ट हे यायला पाहिजे. तसं काय असं नाही काहीतरी आहे अवरेज क्रायटेरिया दिलेला नाही वाटतं ना. अवरेज यूज करूया. अवरेज रेंज ठीक आहे रेंज दिलं कॉमा दिला क्रायटेरिया द्यायला लागेल. नो लॉकचं नाही एकासाठी लॉक नाही लागत. असं पण येते अवरेज त्याच अवरेज निघालं पाहिजे ना. मग काय चुकते निघते ना असं पण त्या टोटल व्हॅल्यूवर अवरेज निघालं पाहिजे ना असं मला म्हणायचं. हम्म? पण ते ऑलरेडी सगळी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच अवरेज निघालं पाहिजे डायरेक्ट. निघते काढले आपण खूप वेळा. ते डायरेक्ट अवरेज येत सुरुवातीला याच्या पुढचं काढू इज इक्वल टू ते काढलं तर आयडिया क्लिअर होते. अवरेज व्हॅल्यू एंटर ते झालं. हेच रिझल्ट आहे आपला बरोबर सॉर्टिंग झालेला हा डेटा आहे. फक्त या डेटाचा अवरेज आला पाहिजे. अवरेज साठी दुसरा काही फॉर्म्युला आहे का इज इक्वल टू सम सम
ठीक आहे, असं काढा. ही पद्धत सोपी आहे, आता दाखवली. डायरेक्ट अवरेज निघत नाहीये. पण आपल्याला हीच या सेम हीच कन्सेप्ट आहे इथं. इथं काय केलं होतं आपण, समीप वापरलं होतं आणि समीपचीच कंडिशन आहे याला पण, फक्त अवरेज नाव बदललंय पुढचं. हा, असं असं कर, सॉरी मला असं सांगायचं होतं. आता याला कॉपी करायचं, असं सांगायचं होतं ऍक्च्युली. फक्त इथं चेंज करा म्हणायचं होतं. अवरेज इप्स लावायचं आणि एंटर करायचं. आलं? आता इथं पण बघा तसं. समजा याला तुम्ही काय केलं, कॉपी केलं. ठीक आहे, आणि याच्या हेड इथं पुढे जे फॉर्म्युला लावलाय आपण, त्याला काय करायचं, अवरेज इप्स करायचं. संपलं. आलं का? हे सांगायचं होतं. दुसरं सांगितलं. तेच 48च होतं ना आधी पण. नाही, असं फक्त हा जो पुढं काढलात ना तुम्ही फॉर्म्युला, समीप आणि अवरेज बी एकच आहे. कंडिशन सेम आहे, फक्त पुढं नावात बदललंय. ते नाव बदलायचं, कॉपी पेस्ट करून झालं. समीप, समीपच्या जागी काय केलं आपण, अवरेज. मध्ये जी कंडिशन लावली होती ती सेमच असणार आहे तुमची, मग तिथं वेळ कमी होतो तुमचा. ठीक आहे, नेक्स्ट काय, होल्ड काउंट. बरोबर, होल्ड काउंट करायचंय. पहिल्यांदा मला चेक, बाकीचं कंडिशन नाही शोधायची, त्याच्या डोक्यावरची फक्त कॉलम शोधा. कंट्रोल एफ, होल्ड, फाइंड. अजून कुठं आहे का चेक करा. हा, हेच आहे, हेच आहे. बघा, इथं दिसतंय ना, लोन होल्ड स्टेटस, म्हणजे हाच कॉलम, ओ कॉलम. ठीक आहे, मग इथं इज इक्वल टू काउंट इफ्स. काउंट बनले, वरतीच सांगितलं काउंट करा. मग रेंज काय काउंट करायचंय, हा. ठीक आहे, पहिले त्याच्या डोक्यावरचं, पहिले त्याला प्रायोरिटी द्यायचं. एक वेळा लॉक करायचं, कॉमा, होल्डला सिलेक्ट, एक वेळा लॉक, कॉमा, पुन्हा परत तेच रडगाणं. सीके आणि ब्रँच, याला एक वेळा लॉक, त्याच्यानंतर ओके, त्याला एक वेळा लॉक, कॉमा, ब्रँच. ठीक आहे, ब्रँच सिलेक्ट, एक वेळा लॉक, कॉमा, आणि शेवटी रिपोर्ट वरती यायचं आणि मुंबई सिलेक्ट, याला 3 वेळा लॉक आणि डायरेक्ट एंटर. काय म्हणा, काय झालं, इज इक्वल टू काउंट इप्स. बरोबर, काउंट इप्स, त्याच्यानंतर मेन टेबल, मेन टेबल मध्ये ओ कॉलम. ठीक आहे, हा कॉलम एक वेळा लॉक, कॉमा, होल्ड, एक वेळा लॉक, F4. त्याच्यानंतर सीके, सीके कॉलम मध्ये सिलेक्ट, लॉक, कॉमा, ओके, एक वेळा लॉक, कॉमा, ब्रँच. म्हणजे ब्रँच एक वेळा लॉक, कॉमा, आणि रिपोर्ट मध्ये सिटी, त्याला 3 वेळा लॉक. आलं? बरं. समजलं आता? सेम, बाकी सगळं सेम आहे. आता हे ओके नॉट ओके तुम्हाला आलंच पाहिजे. सेम तेच, परत परत तेच कन्सेप्ट आहे. याला कॉपी करून पण घेऊ शकतो ना आपण इथं, हे सगळं फॉर्म्युले. काय बदलावं लागेल तर तुम्ही लॉजिक लावा, त्यात काय काय चेंज करावं लागेल, फक्त नॉट ओके. बाकी सेम आहे सगळं. काय करावं लागेल, ओकेच्या जागी नॉट ओके. बघू कोण कोण काय काय लॉजिक लावत. त्याच्यानंतर लोन सिरीज.
हा हे तर फक्त बदल आहे, हे बदल आहे आता. हे हेडिंग सेम आहेत वरती. आता हे लोन पण चेंज आहे आणि हा पण चेंज आहे. हे लोनचे टाईप आहे ते. ठीक आहे, हे एक चेंज असं तुम्हाला इथं